पाऊस येतोय, एक छत्री घेऊन आली अजून. आता येईल बघा ते. हळूहळू उतरून येत असेल ते आता. आली आली आली. पावसाला ये लवकर. मला वाटलं पाऊस येते म्हणून बाहेर निघली ना. काय थांब ना, पाऊस येतोय ना ग. आज छत्री घेऊन आलोय गायचं आम्ही. हे बघा. चल ग टॉमी येत आता. बाय बाय. कसा बघतोय, काय खातोय काय माहिती. काय बघतोय ग तू? तुला बघतोय बरं बेबी तो. चल 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 तर पुढे नाही जायचं बरं. बाय बाय. चल चल. चिखल चिखल. माझ्याकडे चल. कुठं अटकलाय बिचारा. हां चल. गेला गेला. चल. नको बेटा, बॅग ओढली होते, डोकं पण ओढलं होते तुझं. व्हिडिओ पकडते तर मी पकडते ना. हे घेऊन घे. नाही मी पकडते. मी काय सामान ठेवायला आली का इकडं. हां हा चल 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 आतमध्ये चल. बापरे, एवढं पण झालं याचं. मला तर फिरायची असते. नको उघडू, खिडकी बंद आहे. कशाला उघडते तिथून. अच्छा, दार नाही का. तिथून तो बी अटकून जाईल, कुठून मी पण अटकून जाईल. बट ते EVS काय सांगत होते टीचर. ईव्हीएसची नोटबुक कसं. हां मग द्यायचं ना, द्यायच्यातच आहे सांगायचं ना. मग तू आलीच नाही. मी टीचरला सांगितलं की त्याचंच अर्धा अर्धा करून द्या असं. चालेल बोलले. चालेल. मला बॅग तुझं आवाज. हां का. तर ह्याने आली क्लासहून. आता झालं. स्कूलला गेली, क्लासला गेली, शाळेत गेली. शाळेत कोणतं स्कूलच असतं ना. तर आता बाहेर नको जाऊ बेटा. हां सांगून देते पहिलेच. तर आता ती छत्री खेळेल. छत्री आवडते खेळायला. नको, ते डोळ्याला लागतं. नको आहे. ते जाईल बाहेर आता. का ग आतमध्ये. माझी पोरगी काय ऐकत नाही गाईस. छत्री हवेने उडून जातच नको करू. दे इकडे दे. ती छत्री फाटलेली आहे आमची छत्री बघा. इकडे ते म्हटली मी. ऐ दे इकडे दे. चला आतमध्ये. घेतला. बघा छत्री फाटून गेली बाय आली. पूर्ण पावसाचं वातावरण आहे. एकदम थंड थंड. आता पहिले एवढे दिवस काय करते का. हां पडत नाही होती. मग काय करत होती. हां टेस्ट आहे उद्या. अभ्यास करायला नीट बसायचं. ठीक आहे. अभ्यास करायला नाही बसायचं.
अभ्यास करायला बसायचं असं म्हटले मी तुला. हां, अभ्यास नको करू अशी थोडी म्हणणार आहे का मी? आणि अभ्यास नाही करायचं बघ. 5 मिनटं घरात बसणार नाही. ती आत्ताच जस्ट आली आणि लगेच बाहेर बाहेर बाहेर. काय एवढं असतं काय माहिती. नको ती छत्रीला नको हात लावू घडी घडी. अय ऐकतच ती पोरगी. तर गाईस स्वयंपाक करते आता मी. काय करणार आहे दुसरं, स्वयंपाकच करणार आहे. तेच तर काम आहे आपलं. तर मटकी पडलेली आहे, सकाळी टिफिनला होऊन जाईल यांना. आणि आता हरभऱ्याची डाळ बनवते. आमटी म्हणतात ना, आमटी. डाळ बनवते, भारी लागते ना. कोणी कोणी बनवले सांगायचं कमेंटमध्ये. तर बनवते आहे, शिजवायला टाकलेली आहे कुकरमध्ये. आता बनवेल पोळ्या. थोडासा भात टाकून देईल, जमलं तर म्हणजे जास्त करून आम्ही ह्याच्यासोबत डाळासोबत ना पोळी भाजीच जास्त खातो. पण भात बघेल मी खाता का नाही हे विचारेल, कारण की पहिले मी पोळी आणि भाजी डाळ बनवून टाकते आणि मग त्याच्यानंतर मग भात टाकेल. जमलं काय म्हणते मी, त्यांना जर खायचं असेल तर, नाहीतर हे टाकणार. आणि गेली खेळायला. तर घरातली झाडझूड झाली आहे, आता लागले स्वयंपाकाला. तर आज ना माझे डोळे आग मारत आहे बरं का. चष्मा कमी लावला ना तर डोळे असे आग मारायला लागतात. पण आता सध्या थंडीचे दिवस आहे, थोडेसे गारगार वाटतात कधी कधी. पण उन्हाळ्याच्या दिवसात जास्त त्रास होतो मला, असे अश्रू गळतात डोळ्यातून. तर चला पीठ मळून घेते आणि मग पोळ्या करायची सुरुवात करूया. आणि बाहेर गेली खेळायला, हनीचे पप्पा आता येतील, तेवढ्यात माझं स्वयंपाकी होऊन जाईल. तर चला बनवते पटपट. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. असे कसं आहे, असं आहे. पावसाचं वातावरण आहे ना, म्हणून तसं आहे. तर डाळ शिजवायला टाकलेली आहे आणि आता पोळ्या करून घेते मी. पीठ मळून घेते आधी. तब तक के लिए बने रहो मेरे व्लॉग में. मैं कैसे खाना बनाती हूँ, कसं जेवण बनवते. तसं तर सगळे जसं बनवतात तसंच मी पण बनवते. माझं काही वेगळं नाही आहे. पण तरी बघा, है ना. पटलं तर बघा, नाही तर नको, पण बघा. चला पीठ मळून घेते मी तोवर. चला झालं रेडी. आपलं पीठ मळून झालं रेडी. आता पटपट दणकेबाज पटपट लाटून घेते. 5 मिनिटाच्या आत झालं पाहिजे पोळ्या. तर आज ना कपडे पण वाढले नाही बरं का. ओलेच कपडे हे
आज धुवायला टाकलं होतं, पूर्ण कपडे ओरलेच वाटतंय ते. माझं ना कुकरची वायर आहे ना ती पण हे झालेली आहे वाटतं, लूज झालेली आहे ना, म्हणून हवा निघते. सॉरी, विसरून जाते बरं का मी कधी कधी. ही टेक्निक मी काय यूज करते, कारण की भरपूर बायांनी असं लावलेलं आणि पीठ लावून असं पोळी लवकर फुगते बा असं, म्हणून ना मी पण ट्राय करते आता. पोळी फुगते चांगली बरं का. मी म्हणायची पहिले माझ्या पोळ्या का फुगत नाही, तर आता ही टेक्निक ना भरपूर बायांकडे पाहिलेली मी, तर आता चांगलीच पोळी फुगते बरं का. म्हणून ज्यांच्या पोळ्या फुगत नसेल ना त्यांनी ट्राय करा. तर ही डाळ ना माझ्या ह्याला खूप जास्त आवडते बरं का, म्हणून तिच्यासाठी स्पेशली बनवते मी. पण हनीच्या पप्पांना नाही आवडत, त्यांना उडीदची डाळ आवडते. आणि मग कधी कधी तिच्या पप्पांसाठी, हनीच्या पप्पांसाठी उडीदची डाळ बनवून देते आणि कधी कधी तिच्यासाठी बनवून देते.
चला जेवण करायचं का नाही? करू. आणिचा अभ्यास बाकी होता इथं, म्हणून वेटिंगवर होतो. स्वयंपाक झालेला आहे ना ग. चला मग जेवण करूया आता. डाळ बनवून घेतलेली मी गाईस, तुम्हाला दाखवते. ये अशी मस्त कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ताचा तडका लावलेला होता बरं का. वास तर भारीच येतोय. अशाच प्रकारे आपली डाळ मस्तपैकी बनवली. आणि पोळ्या दाखवते. हो, पोळ्या पण झालेले आहे. आणि आता चला जेवायला बसूया आपण पटकन ग. आणि झालं का बेटा? बेबी चल ना, मी वाढते. काय करते तू? अशाच प्रकारे आता आम्ही जेवण करत आहे. आणि आपला ब्लॉग पण संपला बरं का. नाही घाणी खुर्ची साईडला ठेव. प्लेट आणि पाणी बिणी सगळं ठेवते आणि ब्लॉग ही बंद करते. सो बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.